नमस्कार. या ठिकाणी आपण BA भाग 3 मध्ये युनिट 1 नेतृत्व हा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार. तर आपण नेतृत्व ही संकल्पना शिकताना आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी नेतृत्वाचा अर्थ आणि नेतृत्वाचे घटक कोणकोणते आहे हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे. तर नेतृत्व हा शब्द तुम्ही अभ्यासला असेलच किंवा नेतृत्व हा शब्द तुम्ही ऐकलासुद्धा असेल. तुम्ही बघितलं की कोणताही कार्यक्रम असो, कोणताही सण समारंभ असो, उत्सव असो, त्यामध्ये एका नेतृत्वाची गरज असते. मग क्रिकेटचा खेळ असो की कोणताही खेळ असो, आपण बघितलं की प्रत्येक संघाचं एक नेतृत्व आपल्याला दिसून येते. आणि कोणत्याही गोष्टीचं जे यश आहे, मग ते पक्षाचं असो, खेळाचं असो की कोणत्याही गोष्टीचं असो, ते यशसुद्धा कशावर अवलंबून असते, तर ते असते त्या सक्षम अशा नेतृत्वावर. नेतृत्व जितकं सक्षम असेल तितकं कार्यसुद्धा उत्तम प्रकारे, सांघिक कार्यसुद्धा उत्तम प्रकारे घडलेलं आपल्याला दिसून येते. तर ही नेतृत्व हा घटक आपल्याला माहीत आहे की नेतृत्व ही एक सामाजिक संकल्पना आहे आणि समाजाच्या संबंधातूनच ती निर्माण होते असं सुद्धा म्हटलं जाते. तसेच ती एक नैसर्गिक स्वरूपाची घटकसुद्धा नेतृत्व म्हणून त्याचा उल्लेख केला जाते. आता आपण बघितलं की नेतृत्व हा नैसर्गिक घटक असल्यामुळे नैसर्गिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला भिन्नता असलेले दिसून येते. काही लोक विद्वान दिसून येतात, तर काही लोकांमध्ये विशेष प्रकारचं कौशल्य आपल्याला दिसून येते, तर काही लोक शारीरिकदृष्ट्या शक्तिशाली दिसून येतात. तर अशा वेगवेगळ्या गुणांवर त्या व्यक्तीचं नेतृत्व हे अवलंबून असते. एखाद्या परिस्थितीत, कठीण परिस्थितीत तो व्यक्ती कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळतो, या सगळ्या गोष्टीवर त्या व्यक्तीचं नेतृत्व हे अवलंबून असते. आणि नेतृत्व जितकं सक्षम असेल तितकंच त्या लोकांच्या मनात त्या नेतृत्वाबद्दल आदर निर्माण होते, विश्वास निर्माण होते आणि ते नेतृत्व श्रद्धेलासुद्धा पात्र ठरतं. आपण बघितलं की क्रिकेटमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अतिशय उत्कृष्ट असं कामगिरी केली. याचं खरं कारण म्हणजे धोनीचं असलेलं नेतृत्व, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेलं कार्य. तर ह्या सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून होत्या, तर खऱ्या अर्थाने भारतीय संघाच्या कप्तानाच्या नेतृत्वावर. तसंच प्रत्येक क्षेत्रातसुद्धा नेतृत्व हे अतिशय आवश्यक असते. एखादा वर्ग असेल तर त्या वर्गाची शिस्त ही त्या वर्गाच्या ग्रुप कॅप्टनवर अवलंबून असते, वर्गाचा जो कॅप्टन असतो त्याच्यावर अवलंबून असते. एखादा पक्ष असेल तर त्या पक्षाचं जे यश आहे ते यश सर्वत्र हा पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून असते. तर अशा प्रकारे नेतृत्व हे कोणत्याही गोष्टीत अतिशय महत्त्वाचं असं स्वरूप आहे किंवा अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे. आणि व्यक्तीमध्ये नेतृत्व हे सहज प्राप्त होत नाही, तर तशा प्रकारची क्षमता, तशा प्रकारचं व्यक्तित्व त्या व्यक्तीचं असेल तरच तो त्या प्रकारचं नेतृत्व करू शकतो. आता नेतृत्व असून चालत नाही, तर नेतृत्वासोबत अनुयायी किंवा आपल्या नेतृत्वाखाली काम करणारे लोकंसुद्धा अतिशय आवश्यक असतात. तेव्हाच खऱ्या अर्थाने नेतृत्व बनत असते. भारतीय संघ असो किंवा पक्ष असो, भारतीय संघ कोणी एका खेळाडूने बनत नाही, तर 11 खेळाडूंचं मिळून एक संघ बनत असतो. त्याचप्रकारे कोणी एका व्यक्ती मिळून पक्ष बनत नाही, तर पक्षाचे कार्यकर्ते मिळून पक्ष बनवला जातो. तर अशा प्रकारे नेता तर आवश्यक आहेच, नेतृत्व तर आवश्यक आहेच, परंतु त्याचबरोबर पक्षाचे अनुयायी किंवा संघाचे खेळाडूसुद्धा आवश्यक असतात. तर अशा प्रकारे नेतृत्वामध्ये नेतृत्व हा घटक तर आवश्यक असतोच, त्याचबरोबर त्याच्या मागे त्याला सक्षम असा पाठिंबा देणारे घटकसुद्धा आवश्यक असतात. आपण बघितलं की नेतृत्वाशिवाय कोणत्याही कार्याचं यश हे शक्य नसते, कारण सक्षम अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखालीच सगळ्या गोष्टी या घडत असतात. तर आता आपण नेतृत्व ही संकल्पना थोडक्यात समजून घेतली, तर आता यानंतर आपल्याला बघायचा आहे नेतृत्वाचा अर्थ. तर तुम्हाला माहीत आहे की नेतृत्वाला इंग्लिशमध्ये लीडर या शब्दाने संबोधल्या जाते. लीडर या शब्दानेच नेतृत्वाला संबोधलं जाते. आणि या शब्दाची उत्पत्तीच मुळीच टू लीड या शब्दापासून झाली आहे. या क्रियापदापासूनच हा शब्द उत्पन्न झालेला आहे. टू लीड म्हणजेच नेतृत्व करणे. तर अशा प्रकारे आपण
बघितलं की जुन्या काळी राजाच्या नेतृत्वाखालीच राज्यकारभार हा चालताना आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या काळात आपण बघितलं की वेगवेगळ्या नेतृत्वाच्या काळात त्या काळाचा उल्लेखसुद्धा आपण बघितला. मग ते अकबर असो, बाबरपासून ते शिवाजी महाराजापर्यंतचा काळ हा विशिष्ट नेतृत्वाच्या खालीच ओळखल्या जाणारा एक काळ होता आणि त्या काळाचं वर्णनसुद्धा त्या व्यक्तीच्याच नावाने आपण केलेलं बघितलेलं आहे. तर या नेतृत्वाच्या काही व्याख्या केलेल्या आहे. तर त्या व्याख्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या. तर गुरु पीटर एफ ड्रुकर व्यवस्थापन गुरु, ज्यालाच व्यवस्थापन गुरु या नावाने सुद्धा संबोधले जाते, तसेच पीटर एफ ड्रुकर यांच्या मते नेतृत्व म्हणजे व्यक्तीने आपली दृष्टी उच्च स्तराला नेणे आणि आपले व्यक्तिमत्व सर्वसाधारण मर्यादाच्या पलीकडे नेणे, अशी व्याख्या पीटर यांनी केलेली आहे. तर किबॉल यंग यांच्या मते इतर लोकांच्या मनोवृत्तीत व क्रिया प्रभावित करण्याचे कार्य म्हणजेच नेतृत्व आहे. तर अशा प्रकारे मार्क आयवर आणि पेज यांनी सुद्धा नेतृत्वाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्व म्हणजे कोणत्याही अधिकाराशिवाय केवळ स्वगुणांच्या बळावर इतरांना निर्देश करण्याची किंवा मन वळवण्याची क्षमता म्हणजेच नेतृत्व आहे, अशा प्रकारची व्याख्या मॅक आयवर आणि पेज यांनी केलेली आहे. तर ही व्याख्या जर तुम्ही बघितली तर या वाक्यात म्हटलं आहे की कोणत्याही अधिकाराशिवाय केवळ स्वगुणांच्या बळावर इतरांना निर्देश करण्याची किंवा मन वळवण्याची क्षमता म्हणजेच नेतृत्व आहे. आपण बघितलं की अण्णा हजारे हे कोणत्याही पदावर नसतानासुद्धा आपण बघितलं की सर्वसामान्य लोक त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या मताने निर्देशाने काम केलेले किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांचा पाठिंबा दिलेले लोकसुद्धा आपण बघितलेले आहे. तर हे कोणत्याही अधिकाराशिवाय. तर हे कशाच्या आधारे झालं तर त्यांच्या ठिकाणी असलेली नेतृत्व क्षमता. तर अशा प्रकारे नेतृत्व हे व्यक्तिगत गुण आणि परिस्थिती यावर सुद्धा अवलंबून असते. विशिष्ट परिस्थितीत व्यक्ती कशा प्रकारे ती परिस्थिती हाताळतो यावर सुद्धा त्या नेतृत्वाची क्षमता ही अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. या नेतृत्वाचे विविध पैलूसुद्धा असतात. काही व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे सक्षम नेतृत्व करू शकते, काही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या चांगलं नेतृत्व करू शकते, काही व्यक्ती विद्वान वादविवादाद्वारे चांगलं नेतृत्व करू शकते. तर अशा प्रकारे व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या क्षमतावरून त्याची नेतृत्वाची शक्तीसुद्धा स्पष्ट होत असल्याचे आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण नेतृत्वाचा अर्थ आणि त्याचं स्वरूप स्पष्ट करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेतृत्वाचे घटक. नेतृत्वाचे कोणते घटक आवश्यक आहे. नेतृत्वाचे घटक कोणते असतात. त्यामध्ये पहिला घटक असतो तो म्हणजे नेता. नेतृत्वाला पहिला घटक आवश्यक आहे तो म्हणजे नेता. दुसरा घटक आहे अनुयायी. या नेत्याच्या नेतृत्वाखाली अनुयायी असणं सुद्धा आवश्यक आहे. तिसरा आहे परिस्थिती आणि चौथा आहे कार्य. नेता, अनुयायी, परिस्थिती आणि कार्य या सगळ्या घटकांना मिळून नेतृत्व हा घटक बनल्या जाते. तर सर्वप्रथम आपल्याला नेता हा शिकायचा आहे. पहिला घटक आपण अभ्यासू तो म्हणजे नेता. त्यालाच पुढारीसुद्धा म्हटलं जाते. आपण बघितलं की विविध पक्षामध्ये आपल्याला वेगवेगळे पुढारी दिसून येतात. पक्षाचा जर विचार केला तर आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्षम असं शरद पवार यांचं नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये नरेंद्र मोदींचं सध्याच्या काळात सक्षम असं नेतृत्व आहे. त्याच्या पाठोपाठ अमित शहांचं सुद्धा नेतृत्व आहे. काँग्रेसमध्ये राहुल गांधी असो, त्यानंतर समाजवादी पार्टीत अखिलेश यादव असो, अशा वेगवेगळ्या व्यक्तींचं नेतृत्व आपल्याला दिसून येते. आणि या नेतृत्व घटकांवरच त्या पक्षाची किंवा पुढील वाटचाल ठरलेली असते की हा पक्ष समोर जाईल की मागे येईल हे कशावर अवलंबून असते तर त्या पक्षाच्या नेत्याच्या नेतृत्वावर. आपण बघितलं की नेतृत्व करण्यासाठी काही गोष्टींची सुद्धा आवश्यकता असते. नेतृत्व करणं हे वाटते तितकी सोपी बाब नाही. त्यासाठी तुमच्या अंगी काही गोष्टी
असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही गोष्टी तुम्ही स्वतःहून अंगीकारणं हे सुद्धा आवश्यक आहे. तर नेतृत्व करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर ते म्हणजेच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शनीय असं स्वरूप असलं पाहिजे. दुसरंच कोणत्याही कार्यात पुढाकार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. त्यानंतर सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांच्या ठिकाणी क्षमता असली पाहिजे. त्याचप्रकारे व्यक्तींचा विश्वास संपादन करण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे. त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्याजवळ प्रखर अशी बुद्धिमत्तासुद्धा असली पाहिजे. आणि कितीही कठीण परिस्थिती हो, कितीही संकटकालीन परिस्थिती हो, धैर्य आणि हिंमत हे 2 गोष्टी त्याच्या ठिकाणी असल्या पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, तर दर्शनीय स्वरूपाची वृत्ती असली पाहिजे, पुढाकार घेण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची क्षमता असली पाहिजे, विश्वास संपादन करण्याची त्याची वृत्ती असली पाहिजे, मार्गदर्शन करण्यासाठी त्याच्याजवळ प्रखर अशी बुद्धिमत्ता असली पाहिजे. त्याचबरोबर कठीण प्रसंगी त्याच्या ठिकाणी धैर्य आणि हिंमत हे सगळे गुण त्या व्यक्तिमत्वात असले पाहिजे. तरच तो खऱ्या अर्थाने सक्षम असं नेतृत्व आहे असं आपण म्हणू शकतो. आपण बघितलं की प्रत्येक वेळी एकच व्यक्ती नेतृत्व करेल असं सुद्धा नाही. आपण बघितलं की काळानुसार नेतृत्वातसुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येते. काळानुसार असो किंवा परिस्थितीनुसार असो. पक्षामध्ये सुद्धा आपण बघितलं की राष्ट्रीय स्तरावर वेगळ्या स्वरूपाचं नेतृत्व असते, वेगळ्या व्यक्तीचं नेतृत्व असते. तर राज्यस्तरावर, प्रादेशिक स्तरावर वेगळ्या व्यक्तीचं नेतृत्व असते. म्हणजे क्षमतेनुसार त्या व्यक्तीमध्ये नेतृत्वाची क्षमता जशी त्या व्यक्तीमध्ये आहे त्याच प्रकारची भूमिका तो पार पाडत असतो. मग प्रादेशिक स्तरावर असो की राष्ट्रीय स्तरावर असो. तर अशा प्रकारे व्यक्तीच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी असेल तरच तो खऱ्या अर्थाने नेता म्हणून ओळखला जातो आणि तो खऱ्या अर्थाने नेता म्हणून यशस्वीसुद्धा होऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अनुयायी. नेत्याचं किंवा एखाद्या ग्रुप कॅप्टनचं यश कशावर अवलंबून असते, तर त्याला त्याच्यासोबत असलेल्या भक्कम अशा अनुयायांच्या पाठिंब्यावरच खऱ्या अर्थाने नेत्यांचं यश अवलंबून असते. कारण एकटा व्यक्ती काही करू शकत नाही, तर संघ मिळूनच कोणतीही कामगिरी केल्यानंतरच आपण बघितलं की कोणताही संघ विजयी होतो. त्याचप्रकारे अनुयायांच्या सोबतीनेच नेत्याचं यशसुद्धा अवलंबून असते. आता बघितलं की प्रत्यक्ष व्यवहारात नेत्यालासुद्धा मार्गदर्शनाची किंवा मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा सल्ल्याची गरज असते. नेत्यालासुद्धा वेळोवेळी काय करावे, केव्हा करावे आणि कुठे करावे आणि कसे करावे याबद्दल त्यालासुद्धा मार्गदर्शनाची किंवा सल्ल्याची वेळोवेळी गरज असते. आणि अनुयायांनी योग्य असा सल्ला नेत्यालासुद्धा वेळोवेळी देणं आवश्यक असते. तरच खऱ्या अर्थाने नेत्यांचं नेतृत्वसुद्धा यशस्वी होऊ शकते. गरज भासल्यास त्याला वेळोवेळी सल्ला देणे आणि एखादी कृती करण्यास प्रवृत्त करणे हे महत्त्वाचं कार्य कोणाचं आहे, तर अनुयायांचं आहे. अनुयायांनासुद्धा नेत्याबरोबरच अनुयायांची भूमिकासुद्धा नेतृत्व या घटकात अतिशय महत्त्वाची आहे. कारण आजचा अनुयायी हा उद्याचा नेता म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो. या ठिकाणी अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे की आपण बघितलं की अटल बिहारी वाजपेयींच्या काळात नरेंद्र मोदी हे पक्षाचे अनुयायी होते. तर आज बघत आहोत की नरेंद्र मोदी हे देशाचे आणि पक्षाचे नेतृत्व झालेले आहे. तर हे कशामुळे झाले, तर योग्य रीतीने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे, योग्य रीतीने त्यांनी केलेल्या कामामुळे. अनुयायी असताना त्यांनी योग्य रीतीने काम केलं, त्याचंच फळ म्हणजे आज ते त्यांच्या ठिकाणीसुद्धा आपल्याला नेतृत्वाची क्षमता दिसून येते. तर अशा प्रकारे नेतृत्वामध्ये नेता तर आवश्यक आहे, त्याचप्रमाणे अनुयायीसुद्धा असणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे परिस्थिती. परिस्थिती हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपण बघतो की एखादा व्यक्ती कठीण परिस्थिती कशा प्रकारे त्या परिस्थितीचा सामना करतो. युद्धाच्या वेळी जो सैन्य प्रमुख असतो, सैन्य दलाचा प्रमुख असतो, त्याच्यावरच सैन्याची पूर्ण भिस्त अवलंबून असते. युद्धजन्य परिस्थिती तो कशा प्रकारे आदेश देतो, कोणत्या परिस्थितीत त्याची कशा प्रकारे तो आपल्या नेतृत्वाची कस लावतो, त्याच्यावरच युद्धाची जी शक्ती आहे ती अवलंबून असते. आता आपण बघितलं की प्रत्येक व्यक्तीची मनोवृत्ती ही वेगवेगळी असते.
आणि या मनोवृत्तीतूनच त्या व्यक्तीचं नेतृत्व हे घडून येत असते. कठीण प्रसंगी व्यक्तीची जी प्रवृत्ती आहे ती कशी असते त्यावरच त्या नेतृत्वाची क्षमता ही अवलंबून असते. आता आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशात तुम्हाला माहीत आहे की भिन्न भिन्न भौगोलिक प्रदेश आहे आणि या भिन्न भिन्न भौगोलिक प्रदेशात तुम्हाला भाषेच्या आधारावर असो, संस्कृतीच्या आधारावर असो, धर्माच्या आधारावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेतृत्व आपल्याला वेगवेगळे व्यक्ती करत असल्याचं दिसून येते. तर हे कशाच्या आधारावर आहे तर भाषेच्या, तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या, धर्माच्या आधारावर सुद्धा आपल्याला या गोष्टी नेतृत्वात केलेल्या आपल्याला दिसून येते. परिस्थितीनुसार नेतृत्वात सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येते. आधी बघितलं की आपण जर देशाचा विचार केला तर नेहरूंपासून इंदिरा गांधीपर्यंतचा काळ एक त्यांच्या काळात देशाचं नेतृत्व झालं. त्यानंतर आपण बघितलं की अटल बिहारी वाजपेयींचं देशांना नेतृत्व मिळालं. त्यानंतर मनमोहन सिंगांचं नेतृत्व मिळालं आणि सध्या आपल्याला नरेंद्र मोदींचं नेतृत्वाखाली आपला देश काम करत आहे. तर अशा प्रकारे प्रत्येकांची नेतृत्व क्षमता वेगवेगळी होती, निर्णय घेण्याची क्षमता वेगवेगळी होती आणि त्यानुसारच देश हा आपला बदलत गेलेला आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर आपण बघितलं की 2014पर्यंत 2004पासून ते 2014पर्यंत पक्षाचं नेतृत्व हे लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होतं. तर 2014 नंतर नव्या दमाच्या सक्षम अशा नरेंद्र मोदींकडे पक्षाचं नेतृत्व गेलं. म्हणजेच काळानुसार नेतृत्वातसुद्धा बदल होत गेला. तर अशा प्रकारे परिस्थितीनुसार नेतृत्वसुद्धा बदलत असते. म्हणून नेतृत्वामध्ये नेता, अनुयायी, त्याचबरोबर परिस्थितीनुसार नेतृत्व क्षमतेत किंवा नेतृत्व घटकात बदल करणं हा सुद्धा आवश्यक असा घटक आहे. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे कार्य. आता एखाद्या व्यक्तीला जर बस चालवता येत नसेल आणि त्या व्यक्तीला जर बस चालवायला दिली तर साहजिकच अपघात घडण्याची शक्यता असते. तसंच नेतृत्वाचं आहे. तर नेतृत्व करण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठिकाणी ते गुणसुद्धा असणं आवश्यक आहे. एखाद्या शैक्षणिक संस्थेचं किंवा शैक्षणिक कार्याचं नेतृत्व करायचं असेल, एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू बनायचं असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या ठिकाणी त्या प्रकारची बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक क्षमता, पात्रता या गोष्टींची आवश्यकता असते. बौद्धिक क्षमता आणि शैक्षणिक पात्रता या दोन गोष्टींची आवश्यकता असते. आपण बघितलं की श्रमिक कामगार असो, या श्रमिक कामगारांचं जर नेतृत्व करायचं असेल तर त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व लागते. राजकीय कार्य असेल तर त्यासाठी सुद्धा वेगळ्याच प्रकारच्या कौशल्याची गरज असते. वेगळ्या प्रकारचं कौशल्य अंगी असणाऱ्या व्यक्तीच राजकीय स्वरूपाचं नेतृत्व करू शकते. तर अशा प्रकारे नेतृत्व करण्यासाठी व्यक्तीच्या ठिकाणी कौशल्य आणि गुणवत्ता या दोन गोष्टीसुद्धा आवश्यक असते. तर आपण बघितलं की नेतृत्व करण्यासाठी नेता, अनुयायी, परिस्थिती आणि कार्य या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. नेतृत्वाचे हे एक प्रमुख असे घटक आहे. तर हे घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये नेतृत्वासाठी आवश्यक कोणकोणती गुणवैशिष्ट्ये आहे हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासाचं आहे. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये आपण नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्वाचा अर्थ, नेतृत्वाच्या 2-3 व्याख्या आपण या ठिकाणी अभ्यासल्या. त्यानंतर नेतृत्वाचे घटक कोणते कोणते आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. पुस्तकामध्ये आपल्याला काही नोट्स दिलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्ही घरी बसून लिहिण्याचा प्रयत्न करावा, कारण परीक्षेच्या दृष्टीने हे घटक आवश्यक आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण नेतृत्वासाठी कोणती कोणती गुणवैशिष्ट्ये आवश्यक आहे हे आपण अभ्यासणार. धन्यवाद.